मित्रांनो, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील एका लेकीची 7 समुद्रापार भरारी. आपल्याच माणसाचा सन्मान आपल्या माणसांकडून या संकल्पनेतून सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील प्रगतशील शेतकरी नारायण गणपत मुसमाडे यांचे चिरंजीव राजेंद्र नारायण मुसमाडे यांची कन्या कुमारी सायली हिचा सन्मान, तसेच सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे आत्ताच पार पडलेलं सुंदर गाव सुंदर वैकुंठ धाम या संकल्पनेतील चित्रकार देवीदास जगधने या 2 गौरवमूर्तींचा सन्मान रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी श्रीराम मंदिरात पार पडला. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी. मी सुनाना गागरे पाटील, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव, लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात. घराचं घर पण, माणसाचं माणूसपण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं. धन्यवाद. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील ग्रामदेवता प्रभू रामचंद्रांच्या पवित्र सभा मंडपामध्ये आपल्या सर्वांचं मी माझे सैनिक ताराचंद चंद्रभान गागरे पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करत असताना कदाचित बऱ्याच जणांना औचित्य माहीत असेल. आपल्या गावातील आदरणीय नारायण गणपतराव पाटील मुसमाडे साडी नंबर 24 यांची नात कुमारी सायली राजेंद्र मुसमाडे ही नायजेरिया देशात नोकरी निमित्ताने प्रस्थान करत आहे. त्याचप्रमाणे दुसरा गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तो विख्यात चित्रकार आदरणीय देवीदास जगधने श्री क्षेत्र राहुरी यांचा आहे. प्रस्तावनेमध्ये मी दोघांचाही उल्लेख करून जाईल. कुमारी सायली राजेंद्र पाटील मुसमाडे कोळी कन्यापुत्र होते जे सात्विकर त्याचा हरिक वाटे देवा या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे सौभाग्यवती वैशाली आणि श्रीमान राजेंद्र नारायणराव पाटील मुसमाडे यांच्या कन्या कुमारी सायली यांचं शालेय शिक्षण प्रभा हायस्कूल कोल्हापूर या ठिकाणी झालेलं होतं. 12वी पर्यंत त्यांचं शिक्षण बापूजी साधू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय साखर या ठिकाणी झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मधून त्यांनी अभियांत्रिकी अर्थात बीटेकचं पदवी त्यांनी घेतलेली आहे व या कंपनीच्या वतीने त्या नायजेरिया या ठिकाणी नोकरी निमित्ताने जात आहे. आणि निश्चितच आपल्या सर्वांना तरुणांना विशेषतः हे प्रेरणास्थान आहे. या ठिकाणी स्वर्गीय गणपतराव तुळशीराव पाटील मुसमाडे यांनी त्यांच्या जीवनभर श्रीराम मंदिरात आणि गावाच्या धार्मिक कल्याणासाठी आपला दिवस झिजविला. काही दिवसानंतर या ठिकाणी दत्त जयंती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होणार आहे आणि प्रत्येक धर्म कार्यात आपल्या वारवडिलांचा मोठा वाटा होता आणि त्यांची प्रेरणा घेऊन त्यानंतरची पिढी आणि आता आम्ही कार्य करत असणारी ती पुढची पिढी आणि आमच्या नंतर जे कार्य करणार आहे ती तरुण पिढी निश्चितच सर्व पिढींना आपल्या पूर्वजांचं मोठं बळ मिळतं आणि त्याच्यावर आपण मार्गक्रमण करत असतो. कुमारी सायली हिचे बाबत निश्चित असंच घडलेलं आहे. वाडीवडिलांची पुण्य आहे, कृपा आशीर्वाद, प्रभू रामचंद्रांचा कृपा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असणार आहे. या ठिकाणी ही बातमी समजल्यानंतर पुणे येथून प्राध्यापक मच्छिंद्र गिरोजी जलसे सर हे
काही दिवसापूर्वी सुट्टी आले होते आणि आम्ही प्रत्यक्ष जाऊन कुमारी सायलीचं अभिनंदन सुद्धा केलेलं होतं. पण तिला व्हिसा मिळण्यासाठी काही अवधी होता आणि तो व्हिसा तिने प्राप्त केलेला आहे. व्हिसा प्राप्त झाल्यानंतर ती 2 तारखेला मुंबई येथून विमानानं नायजेरिया देशात जाणार आहे. त्या देशात गेल्यानंतर निश्चितच आपल्या गावचं ग्रामदेवता प्रभू रामचंद्र यांचं स्मरण तिला कायम होणार आहे. गावाची जोडलेली नाळ जी आपल्या गावची संस्कृती आहे, हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती सदैव जोपासणार आहे. तिच्या पंखात बळ भरण्यासाठी, तिला प्रेरणा देण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. निश्चितच आपला अर्थात कुमारी सायलीचा आदर्श या गावातील तरुण घेणार आहे आणि जेव्हा कधी आपल्या या तरुण पिढीला काही मार्गदर्शनाची गरज पडेल तेव्हा सायलीच्या माध्यमातून निश्चितपणे मार्गदर्शन करणार आहे. या ठिकाणी माझ्या समोर ठोंबरे परिवारातील 2 लहानग्या बसलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पंजाबी परिवारातील त्यांच्या दोन्ही कन्या उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे कुमारी वैभवी संपतराव मुसमाडे कळेवाडी या ठिकाणी त्या उपस्थित आहेत. या विद्यार्थ्यांना जेव्हा कधी उच्च शिक्षणासाठी किंवा या क्षेत्राचं कुठलंही मार्गदर्शन असेल ते कुमारी सायलीकडून प्राप्त होणार आहे. या ठिकाणी अनेक आपल्या गावातील वयोवृद्ध ग्रामस्थ उपस्थित असताना पत्रकार बंधू आदरणीय गावडे साहेब हे उपस्थित आहेत. मी सर्वांचंच पुण्याचं एकदा सहर्ष स्वागत करत असताना प्रस्ताविकामध्ये दुसरा गौरव होणार आहे त्याच्याविषयी थोडक्यात सांगतो. त्या ठिकाणी आपल्या गावात रामेश्वर मंदिर आहे. या मंदिरावर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवशंभूला अभिषेक करताना जे चित्र रेखाटलेलं आहे ते 3D स्वरूपातलं आहे आणि ते चित्र रेखाटणारे ज्यांची राहुरी तालुक्याचाच नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये परिपूर्ण चित्राच्या रूपाने ओळख आहे आणि त्यांच्या हातामध्ये परमेश्वराने जादू भरलेली आहे. आपण पाहतो की धर्म कार्यात सुद्धा एखादं कीर्तन असेल, एखादं प्रवचन असेल, त्या ठिकाणी कुणी शक्यतो येण्याविषयी बोलत नाही. पण महाराष्ट्रातील असे काही कीर्तनकार आहेत ज्यांची विधागी देणगी 30,000 40,000 सुद्धा असू शकते. आपण त्यांना 1.5-2 तासात तेवढे पैसे देतो कारण त्यांना परमेश्वराने तेवढी कल्पकता, तेवढी बुद्धिमत्ता, समय सूचकता दिलेली असते. म्हणून आपल्याला देणं कर्मप्राप्त असतं. त्याचप्रमाणे आदरणीय गिरीराज दादा असतील, त्यांच्या बोटामध्ये देवाने जादू दिलेली आहे आणि मनामध्ये कल्पकता आहे. आपण दसक्रिया स्थळ आणि अमरधाम या ठिकाणी पाहिलं की त्यांनी निसर्ग चित्र खूप सुंदर पद्धतीने रेखाटलेले आहेत आणि जेव्हा आपले नाते संबंधातील पाहुणे विधी निमित्ताने त्या ठिकाणी येतात तर निश्चितच देवीदासांना यांचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही. आणि या निर्जीव भित्ती बोलक्या बनवण्यामध्ये आदरणीय देवीदास यांचा मोलाचा सहभाग आहे. आणि काही वर्षापूर्वीच त्यांनी मी उल्लेख केल्याप्रमाणे गावच्या प्रभुरामचंद्रांच्या भागामध्ये सुंदर असं चित्र त्यांनी रेखाटलेलं आहे. प्रभुरामचंद्रांचा खूप आशीर्वाद निश्चित त्यांच्याही पाठीशी असणार आहे. काम, कार्य आणि व्यवहार तिथं होतच राहतील, पण आपल्या गावच्या संस्कृतीप्रमाणे आपण केलेल्या कार्याचा आणि ज्यांनी ते कार्य केले त्यांचा छोटे कामांनी सन्मान करणं ही आपली नैतिकता आहे, आपल्या धर्मकार्याची जबाबदारी आहे. खरं तर आज त्यांची खूप मोठी व्यस्तता आहे. आदरणीय देवीदास दादा आमच्या गावातील 2 तरुण नाशिक येथे मूर्तिकाम शिकत आहेत. गावडे परिवारातील 2 मुलं आहेत. निश्चितपणे भविष्यामध्ये त्यांना आपलं सुद्धा मार्गदर्शन लागणार आहे. आदरणीय देवीदास दादा यांच्या बरोबर कालपासून आदरणीय इतिहासाचे शिक्षक मोरे सर हे तांबे येथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी मला
होतो त्यांनाही धन्यवाद देतो। या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह प्रकाशन आदरणीय सुनाअण्णा गागरे पाटील सुंदर मालेगाव शेखर तांबे या YouTube चॅनलच्या मार्फत ते करत आहे, त्यांनाही धन्यवाद देतो। आपल्या गावचे आदरणीय प्राध्यापक ज्यांचं NCC ही जबाबदारी आहे असे प्राध्यापक विक्रांत ज्ञानदेव उस्माने सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी धन्यवाद करत असताना राहुल येथून आदरणीय शिवाजी बापू गागरे सर आपल्या गावचं नेतृत्व जे शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत त्यांचे आगमन या ठिकाणी होत आहे। त्याचप्रमाणे साई गणेश शेतकरी मंडळाच्या मार्फत जे शेतकऱ्यांची कायम सेवा करतात असे साई गणेश शेतकरी मंडळाचे आदरणीय अध्यक्ष नंदकिशोर सर्जेराव पाटील उस्माने, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विलाससाहेब उस्माने, महात्मा गांधी टाटा मुक्तीचे अध्यक्ष आदरणीय भीमरावजी बेलकर आणि आमच्यावर भरभरून प्रेम करणारे आपण सर्व वयोवृद्ध ग्रामस्थ तालीमाची शेती फुलविणारे बेलकर परिवार असतील, उस्माने परिवार असतील, गागरे परिवार असतील, हे या ठिकाणी समोर येणार समोर या। मी तुम्हाला विनंती करेल या प्रस्तावनेमध्ये की सर्वात अगोदर त्या ठिकाणी उत्तर दक्षिण असे 14 चित्र काढण्याचा प्रस्ताव होता। त्यानंतर ग्रामस्थांची इच्छा झाली अजून काही चित्र त्यांनी काढले, त्यानंतर 14 चित्र ग्रामस्थांच्या आग्रहास्तव अजून 14 चित्र काढण्यात आली, म्हणजे तांबेकडे जो पूर्वेकडे रस्ता जातो तिथे 14 असे 28 चित्र त्यांनी काढली। तदनंतर अजूनही काही ग्रामस्थांची इच्छा झाली की आम्ही 4x10च्या ब्लॉकसाठी आमची आर्थिक योगदान देतो आणि आमच्या वतीने तिथे चित्र रेखाटा, त्यानंतर तिथे 15 चित्र रेखाटण्यात आली। असे एकूण 1,07,500 रुपयाचे चित्र रेखाटण्यात आले तिथे आणि त्याचं योगदान 28 चित्राचं योगदान 30 चित्राचं योगदान आदरणीय देवदासाला आता पोहोच झालेलं आहे, बरोबर आहे। आणि त्यानंतर नवीन 15 चित्राचं योगदान आज संस्थापनेचे अध्यक्ष आदरणीय भीमरावजी बेलकर यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात येईल। त्यानंतर त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून आणि आपल्या मानवांच्या मदतीने 10 बेंच वयोवृद्धांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी विनाकारण काही बेंच पडलेले होते त्याचा उपयोग कोणी करत नव्हते असे 4 बेंच आणि त्या ठिकाणी जवळजवळ 19-20 बेंच ग्रामस्थांना वयोवृद्ध ग्रामस्थांना बसण्यासाठी सोय केलेली आहे आणि अजूनही नवनवीन संकल्पना त्या ठिकाणी उपस्थित होत आहे। टॉयलेटची व्यवस्था असावी, अजून काही व्यवस्था असाव्यात त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत कामगिरी त्याचप्रमाणे लोकसहभागातून त्या ठिकाणी निर्माण करण्याचा मानस आहे। त्या निश्चितच आपल्या सर्वांच्या सहयोगाने पूर्ण होतील, कारण आपला लोकसहभागाचं दुसरं नाव सुंदर मालेगाव शेखर तांबे आणि आपणही बोलण्याची हरकत नाही, कारण आपण स्वतःला सुंदर जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत जग सुंदर होण्याची अपेक्षा आपण करू नये आणि आपण ज्यावेळेस सुंदर मालेगाव असतो त्यावेळेस निश्चितच आनंद राबवत असतो। असे जवळजवळ 1.5 लाख रुपयाचं काम या ठिकाणी आपण लोकसहभागातून केलेलं आहे। या ठिकाणी आपण आता सन्मानाकडे बोलूया। प्रथमतः या ठिकाणी कुमारी सायली राजेंद्र उस्माने यांचा सन्मान आपल्या ग्रामस्थांच्या वतीने संपत आबली पाटील उस्माने यांची सुकन्या कुमारी वैभवी जी शास्त्र शाखेमध्ये 12वी येथे शिकत आहेत फ्रॉम हायस्कूलमध्ये, विशेष शुभ असते आणि रिया दिदी निकिता दिदी यांच्या उपस्थितीमध्ये कुमारी सायली राजेंद्र उस्माने यांचा सन्मान संपन्न होत आहे। कुमारी सायली आपणास विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीने आज बहुतेक आणि सन्मान आपण स्वीकारणार आहात।
प्रभु रामचंद्र चंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. उत्तर घेतलाय का उभं राहून घेण्याबद्दल पाहिजे नाही तर दिदू थोडी इकडे. कुमारी सायली तिचे आजोबा आदरणीय नारायणराव विस्पतराव पटेल मुसमाडे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होते. दादांना विनंती आहे सागर दादा मुसमाडे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आणि सचिव राहुल गागडे यांचे शुभ हस्ते आदरणीय दादांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तांबेले गावचे आदरणीय सरपंच डॉक्टर उमेश मोसमाडे हे उपस्थित झालेले आहेत. डॉक्टर उमेश मोसमाडे साहेब आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी समोर यायचं आहे. आपले शुभ हस्ते इकडे डॉक्टर इकडे फार गाव मोठं कार्य त्या ठिकाणी लाभलेलं आहे. विद्युतीकरण करण्याचं कार्य सुद्धा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. या आदरणीय विलाससाहेब कुसुमाडे ते व्यक्तीला सन्मान करत आहेत आणि ग्रामस्थांच्या वतीने लोकसहभागातून जी रोख स्वरूपाची देणगी जमा झालेली आहे आज दोन्ही करायचे आणि आदरणीय विलाससाहेब कुसुमाडे यांचे वतीने चित्रकार देवीदास यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. चित्रपूर्ण केल्यानंतर त्यांची पूर्ण रक्कम मारा झालेली आहे आणि नवीन 1500 त्यांचे 37,500 रुपये दिनाने रोज होतील. त्यापैकी आता 20,000 रुपये आदरणीय देवराज वेलकर यांचे शुभ हस्ते त्यांच्याकडे प्रदान करण्यात येत आहे आणि 17,500 उर्वरित रक्कम ऑनलाईन पद्धतीने आदरणीय देवराज दादा यांच्या अकाउंटवर आपण जमा करणार. आपण शेतकरी बांधव प्रोसेसिंग प्रयत्न करत असतो. सर्वांचा सहभाग असावा जेणेकरून कुमारी सायली असेल चित्रकार देव आमचे मित्र राजेंद्र मुसमाडे यांची कन्या सायली ही उच्च शिक्षणासाठी बाहेर देशामध्ये जात आहे. तिचा नागरिक सन्मान करण्यासाठी जमलेला आहोत. त्याप्रमाणे आपण आणि 2 मुलांचं माहिती त्यापैकी मुलं बी एड झालं त्या काळामध्ये आणि सगळे मुलं जवळ आणि त्या माध्यमातून ते काळात घेतलेलं शिक्षण आज उपयोगात आलं आणि मुलं आमच्या चांगल्या पुढं राहील सायलीचा खूप आनंद वाटतो आम्हाला. पप्पाचा नाही आम्ही विचार करतो त्या काळामध्ये मला प्रयत्न शिक्षणाची कुठं तरी उतरायचं जेव्हा थोडं तेव्हा असायचं त्या काळामध्ये त्यानंतर आम्ही दोघं सोबत खूप आनंद राहिलो आणि मला कधी पण त्यांचं शिकवलं होतं असं असं काही वाटलं पण अजून काय या ठिकाणी व्यक्तिशा त्याप्रमाणे माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि आपल्या सर्व ग्रामाच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो. आपण खूप कर्तृत्ववान आहात आणि आपल्या कर्तृत्वाने सुंदर माझं गाव अत्याधिक सुंदर बनण्यासाठी तुमचं योगदान खूप मोलाचं असणार आहे. त्या ठिकाणी दुसरे सरकार होते आदरणीय देवीदास दादा या ठिकाणी ते प्रकारे सांगतात त्यांचं शिक्षण फक्त नव्हते झालेले आणि ते अगदी जाहीरपणे सांगतात. पण त्यांच्या ज्या ओळख आहे ते खूप मोठी आहे. त्यांच्या वतीने आदरणीय मोरे सर या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. आजचे जे 2 गौरव आहेत साधर्म्य आहे त्यामध्ये एक वेगळेपणा असा आहे की
संस्थांतर जर असलं तिला धरून न बसता करायचं जर ठरवलं देवीदास म्हणतात नक्कीच कल्याणमध्ये आपण पुढे जाऊ शकतो. सांगायला भरपूर आहे, मी कल्याण घेत नाही रामकृष्णांचा कधी पुन्हा सांगितलं त्याच्याबद्दल. पण मला यात एवढंच सांगायचं की देवीदास म्हणतात कलेमध्ये वाद्य जे असतात स्वरवाद्य आणि तालवाद्य विदर्भ इंस्ट्रुमेंट सर्व प्रकारचे इंस्ट्रुमेंट ऐकतच माणूस कोणतंही वाद्य हातामध्ये द्या, पेटी द्या, साता द्या, पत्ता द्या, डोली द्या, व्यक्त इंस्ट्रुमेंट जे आहे ड्रम सेट वगैरे ते द्या. ड्रम सेटवर थोडी सुद्धा कपाळवरची रेषा ना आपला की जबरदस्त रिझल्ट मिळतो. तर काहीच नाही, माझा उद्देश काहीच नाही हे सगळं सांगायचं. त्यांचं काही म्हणणं नाही, त्यांना आवडतं नाही हे सगळं सांगायचं. पण हे कुठेतरी समजलं पाहिजे. का समजलं पाहिजे यासाठी आपण येणाऱ्या नेक्स्ट जनरेशन त्यांना काहीतरी प्रेरणा भेटावी. बस एवढा माझा उद्देश होता. तर तुम्हाला सर्वांचं खूप खूप कौतुक, आभार आणि अनेक कार्य पुढे जात राहून मी माझी सदिच्छा एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद मोरे सर. खरं तर सूर्याचं तेज आपल्या एखाद्याला हाताला झाकत नाही, त्याचप्रमाणे कुणाचंही कर्तृत्व फक्त बोलण्यातून मान होऊ शकत नाही. ते सिद्ध होण्यासाठी काही अवधी निश्चित लागत असतो आणि तो या पद्धतीने आदरणीय मोरे सरांनी आदरणीय देवीदास आणि आपल्या गावातील कुमारी साहेब त्यासाठी शुभेच्छा दिल्या. दोघांचंही या ठिकाणी पुढचे कौतुक आणि एक सन्मान करण्याचा राहून केला होता. आपल्या गावातील दानशूर व्यक्तिमत्व आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे आदरणीय शिवाजी बापू गाडगे सर यांचे वतीने कुमारी साईनी व राजेंद्र मुसकाड यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचप्रमाणे आदरणीय गाडगे सरांच्याच वतीने या ठिकाणी आदरणीय देवीदास दादा यांचाही सन्मान होतोय. आदरणीय सरांना विनंती असेल की कृपया आपण समोर येऊन या दोघांचाही सन्मान आपण करणार आहात. आणि यानंतर आदरणीय सुनू अण्णा गाडगे पाटील YouTube चॅनल सुंदर माझगाव श्री क्षेत्र तांबेरे यांचे कडून उपस्थितांचे आभार या ठिकाणी मान्य देतील. आज या दोन्ही गौरवमूर्तींचा जो गौरव सोहळा आहे त्या गौरव सोहळ्यास उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर, आमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्व ऐकून घेतो त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. खरं तर माझ्या गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक मुला मुलींचा सन्मान, जे उच्च पदस्थ जे चांगलं काम करतील त्यांचा सन्मान सोहळा याच मंदिरात व्हावा आमची अशी इच्छा असते आणि वेळोवेळी तो प्रयत्न आम्ही करत असतो. आणि फक्त आमची एवढीच माफक अपेक्षा असते की ज्या ज्या वेळेस आम्ही आपल्याला निमंत्रित करतो त्यावेळेस हे मंदिर भरून जावं हीच अपेक्षा या ठिकाणी असते. आपला अमूल्य वेळ आपण सर्वांनी दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आदरणीय मोरे सरांनी सांगितलं की कर्तृत्व जिथे असतं तिथे बोलणं कमी असतं, हे नक्कीच चांगलं आहे. पण कधी कधी आनंदाच्या ओघामध्ये सन्माननीय मेजर काका असतील आमच्याकडून जास्त वेळ होतो ते त्यानंतर त्यांनाही फोन केलं जातं. ती मनामध्ये इच्छा आहे की आपण सर्वजण ऐकून घेतात आणि सगळ्यांचं मनापासून मनापर्यंत धन्यवाद. सन्माननीय मेजर काकांच्या बरोबर काम करत असताना नक्कीच आनंद होतो. हे सगळं कार्य करत असताना माझ्या गावातील तरुण आणि या तरुणाच्या मनात माझं गाव सुंदर व्हावं ही प्रत्येक तरुणाच्या मनाची संकल्पना आहे. ती पुढे नेताना हे सर्व करणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मनापासून मनापर्यंत धन्यवाद. मी सुनंदा गाडगे पाटील, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे. असं गाव लट सहभागाचं दुसरं नाव, जिथे राहतात घराचं घर पण, माणसाचा माणूस पण आणि गावाचं गाव पण जपणारी माणसं. धन्यवाद. हात उंच करून श्रीराम नावाचा जयघोष करणार आहोत. अनंत कोटी ब्रह्मांड अयोध्या राधा
धन्यवाद.